आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज संडेचा दिवस आणि संडेचा दिवस सर्वांना खूप छान जाओ. आणि आज आम्ही नाश्त्यामध्ये मी डोसे बनवते. आजीला खूप आवडतात म्हणून चला मी चटणी दाखवते तुम्हाला. तर ही चटणी बनवली, ओल्या खोबऱ्याची चटणी बनवली. छान आणि इथं बॅटर पण रेडी झालेला आहे. तर आपण डोसे करायला तयार घेऊ. दीदीला देते मी खायला. तर आपला डोसा रेडी झाला आहे. आता मी पटापट गरम गरम बनवून देते नाश्ता. हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी संध्याकाळच्या ब्लॉगिंगला माझ्या सुरुवात करत आहे. संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत संडेचं शेअर करत. सकाळी मी नाश्त्यामध्ये डोसे बनवले, ते थोडंसं क्लिप घेतलेली होती मी. आणि त्याच्यानंतर मग मी व्हिडिओ शूट नाही केला. हेअर वॉश, मुलांची तयारी ह्या गोष्टीमध्ये माझं होतं पूर्ण दिवस. म्हटलं आज संडेचा दिवस तर बाकी कामं मी आवरेन तर त्याच्यामध्ये बाकी दिवस गेला माझा. आणि मी जास्त शूट म्हणजे दिवसभर काही शूट केलं नाही. आणि मग म्हटलं चला आता संध्याकाळी आपण व्हिडिओला स्टार्ट करू आपल्या. तर आता मस्त मी ब्लॅक टी केलेला आहे. बाबा तुम्हाला माहितीच आहे, बाबा गावी गेले. मी ब्लॉगमध्येच तसं सांगितलं. बाबा गावी गेलेले आहेत. तर मग आता आद्विकला आणि दिशूला उद्या आद्विकची क्रिसमस पार्टी राहील. आणि दिशूला सुट्ट्या आहे 1 तारखेपर्यंत. 2 तारखेपासून शाळा स्टार्ट होणार आहे. तर तिला क्रिसमसच्या सुट्ट्या लागल्या. तर मला तर एकच दिवस सुट्टी असते, कारण की आम्हाला सुट्ट्या नसतात क्रिसमसच्या. तर आता माझे भांडे राहिलेले, भांडे सकाळच्या ऑलरेडी पडले, कारण की माझे साबण संपलेली होती. तर ते आता साबण राहील आणायची, बाहेर गेलेच नव्हते. आता मी सांगते दिशूला पटकन मी साबण भांड्यांची आणते. आणि बाकीचं कामं पडले थोडेसे कपड्यांच्या थोड्या. आणि आज मी कपडे वॉशला नाही लावले, कारण की काल वॉशला लावले होते. तर उद्या मी आता डायरेक्टली लावणार आहे. आता कपडे वगैरे घेणार काढून आणि चहा घेते आधी. मग कपड्यांच्या घरा वगैरे थोडीशी तयारी आहे, आवरायचं आहे, ते आवरेल. तर चला पटकन चहा घेते आणि बोलते तुमच्याशी. ब्लॅक टी रेडी झालेला आहे. आणि थोड्या काही वस्तू आणायच्या होत्या, तर त्या वस्तू आणलेल्या आहेत. तर त्या वस्तू आता मी दाखवते काय काय आहे. तर देवाचं तेल संपलेलं होतं, जास्त काय आणायचं नव्हतं, थोडंफार आणायचं होतं. किराण्याची लिस्ट आहे. तूर डाळ आणलेली आहे, मसूर डाळ, शेंगदाणे, साखर, तीळ, याचं ते जेमिनीचं तीळ, बिंबार, मारीगोल्ड आणि ओरिओ बिस्किट, चॉकलेट वगैरे हे असं थोडंफार मुलांना लागणार. आणि घरात थोडं सामान जे मला लागत होतं ना तेच फक्त आणायचं होतं. तर आहे दोनच पिशव्या आणलेल्या आहे. आता सध्या तर मला आता एकच थोडंसं आहे त्याच्या बॉटलमध्ये. ना आता एक इनफ होऊन जाईल, बस. मला जास्त नाही लागणार आता, कारण की ऑलरेडी मला जास्त लागत नाही ऑइल. आणि त्याच्यानंतर मग मुलांसाठी बिस्किट्स आणायचे होते. आज दिशूला सुट्ट्या आहे, तर बिस्किट लागणार होते. तर बिस्किट आहे मारीगोल्डचे आणि 2-3 आणि ओरिओचे आहे. तर बिस्किट्स मी याच्यात ठेवून दिले आता मुलांचे. त्यांना तेवढंच आणलं बिस्किट, असं नाही. आता सध्या मला लागणार होतं तेवढं साहित्य. तर
तर बिस्किट ठेवून दिले मी लगेच ठेवले. साखर संपली होती, साखर आणि डाळ आणायची होती. आणि मी मसूर नव्हती सांगितले, मग सांगितल्यासाठी वाटतं शेंगदाण्याचं कूट करायचे मला अजून. आणि साखर नव्हत्या, भांडे घासले म्हणून भांडे घासले ना ते साबण आणायच्या घरी. तर बस इतकंच आणायचं होतं, बाकी काही नव्हतं आणायचं. तर आता पटकन मी साखरेच्या डब्यात साखर टाकून घेतली आणि जास्त साहित्य आता मला किती फक्त किती 8-10 दिवसांसाठी लागणार होतं आणि एवढं इनफ आहे माझ्यासाठी. 10 दिवस होऊन जातील. मग पुढच्या महिन्यात पण मग किराणा भरेल तेव्हा मग सर्व सामान खूप जास्तीचं काय काय मला ते समजतं त्याची लिस्ट बनवलेलं आणि मग ते आणलेलंच मी. पण आता बसेल ह्या क्लिपांचा खूप वापर छान होतो. यांनी व्यवस्थित पटकन लावतात. तर मला ते खूप हे होतं. साखर ठेवली मी त्याच्यावर. नंतर डाळ पण मी भरून दिली. त्या डब्यामध्ये लगेच डाळ भरते. थोडीशी डाळ होती आणि थोडी होती तर थोडीशी आणून घेतली. परत पावच आणलेली आहे, वरणासाठी बरी पडते. आणि एवढी डाळ बसून जाईल. तर ही डाळ चेंज झालेली आहे. तर ही डाळ चेंज करेल मी तोपर्यंत. तसेच शेंगदाण्याचं कूट बनवून लगेच बनवून घेणार आहे. तर एक साबण वाटीत होते, बाकीचे ठेवून देते. देवाचं तेल ठेवून घेते मी पटकन. तर जस्ट माझी आता पूजा पण झालेली आहे आणि स्वयंपाक पण मी पटकन करून घेतला. कारण की आज सर्व डोसे वगैरे सकाळी खाल्लेले होते. नंतर मी काही बनवलं नाही, सर्वांचं पोट भरलेलं होतं. तर त्याच्यामुळे मी काहीच बनवलं नव्हतं. तर म्हटलं मला लवकरच स्वयंपाक करून घेऊ. तर आजी, दिशू आणि उमेश तिघांसाठी बिर्याणी आहे, चिकन बिर्याणी. आणि मला तर भूकच नव्हती, मला इच्छा पण नव्हती जेवायची. पण पनीर आणलेलं होतं तर मी पनीर फक्त असं फ्राय केलं, पनीर चिलीसारखं. फक्त मसाला नव्हते, पण आपल्या घरचेच मसाला ॲड करून मी पनीर फक्त थोडंसं ते खाणार आहे तेवढंच. बाकी काही बनवलं तुम्हाला दाखवते एकदा कसं बनवलं ते. इथं आहे बिर्याणी, आताच बंद केली तर वाफ होते. ते सिंपल आता कोथिंबीर नंतर टाकेल, जसं खिचडीमध्ये आपण करतो त्या टाईपमध्ये केली मी, पटकन झटपट होईल असं. आणि याच्यामध्ये आहे हे पनीर फ्रायसारखे केले एवढे. तर हे एवढंच मी थोडंसं खाणार आहे, त्याच्यानंतर कोथिंबीर टाकणार आहे.
दिशूला ड्रॉइंग आवडते करायला, तर तिने मंडाला आर्ट काढलेला आहे. कोणतं मंडाला आर्ट काढलंय, तुम्हाला मी दाखवते. तर चला. तर हे आहे मंडाला आर्ट. अजून काय बनवलं? अजून हे बोलवलंय. हे पण हे एवढं हे असं सुरू आता असं ती डिझाईन करायला लागलेली आहे. तर फर्स्ट डिझाईन आहे ही मस्त. तुझी ड्रॉइंग बुक दाखव, तू काय केलंय. दाखव काय कलर काय केले तू, दाखव मला. कलर केलेलं कोणते कलर. दुसरं तर हे कलर्स केलं ना तू. आता हे कलर करणार ना, कर मग मला दाखव. हा हे बघण्यासाठी हे कलर्स आद्विकने केलेला आहे. एलिफंटला मस्त कलर केला आद्विक. नाईस, व्हेरी नाईस. छान केला तू. हो ना, छान केलंय मस्त. गुड आद्विक. जेवण झाले. मी भांडे कुंडे सर्व आवरून घेतलं. किचन ओटा सर्व, गॅरेटला कचरा पण खाली डस्टबिन असतात तर ते टाकून येत असते. चिकनचं राहिलं तर असं आम्ही लगेच किचन ओटा पण क्लीन करते, तुम्हाला दाखवते एकदा. मी आधी तर क्लीन करून टाकलं. बेसिन पण घासून घेतलं आहे आणि कचरा वगैरे ओला सुका सर्व फेकून आलं आहे. आणि आज डबा पोळ्यांचा डबा पण घासून घेतला होता. आणि उद्या आहे ना हे आज बाजरीचं आणि गव्हाचं उद्या भरून देईन मी. आज कसा होता डोसा? तसं बोलता का? आद्विकने आज डोसा खाल्ला आणि दिशूने बिर्याणी खाल्ली. कशी झाली ते बिर्याणी? छान. ज्यूस कसा झाला? ज्यूस रेडीमेड असतो. कसा झाला? ज्यूस कसा झाला? तर दिशूचं कोणतं होतं ते पेंटिंग मंडाला. हां, तर ते होतं. चला आजचा छोटासा व्हिडिओ त्याचा एंड करतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत काळजी घ्या. तर बाय.